रत्नाकरा धौतपदां हिमालयः किरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वंदे भारत मातरम। भारत माता की। मंचावर उपस्थित आजच्या हिंदू संमेलनाच्या आयोजन समितीचे अध्यक्ष श्रीमान मनोहरप्पा गवळीजी, ज्यांचं ओजस्वी शिवचरित्रावरचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण जमलेलो आहोत, असे डॉक्टर शिवरत्नजी शेटे, ज्यांनी माध्यमांमधून सिरियलमधून काम केलंय, पण त्या मायावी सृष्टीमध्ये सुद्धा संस्कार ज्यांच्यामध्ये दिसून येतात अशांच्या महिला वक्त्या गौरीताई, उपस्थित सर्व बंधू, माता भगिनी, आत्मीय बंधूंनो, खरं उशीर झाला आहे आणि आपल्याला शेटे सरांना ऐकायचं आहे, त्यामुळं फार बोलण्याच्या मानसिकतेत मी नाही आहे, पण तरीही सुद्धा बोलणं आवश्यक यासाठी आहे। आजच्या या हिंदू संमेलनाची पार्श्वभूमी काय, कशासाठी हे हिंदू संमेलन आहे, या संदर्भात थोडासा उहापोह आपल्यासमोर होणं आवश्यक आहे। म्हणून आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, आजचं जे हिंदू संमेलन आहे, अशा पद्धतीचे हिंदू संमेलनं संपूर्ण देशभर मोठ्या संख्येत चालू आहेत। प्रत्येक नगरामध्ये, प्रत्येक मंडलामध्ये, नगरातल्या मोठ्या प्रत्येक वस्तीमध्ये असे हे हिंदू संमेलनं देशभर चालू आहेत। सध्या संघाची प्रतिनिधी सभा चालू आहे, त्या प्रतिनिधी सभेच्या वृत्तानुसार जवळपास 20,000 हिंदू संमेलनं झालेली आहेत भारतभरात। त्या अंतर्गत आपलं हे आजचं हिंदू संमेलन आहे। कशासाठी आहे, काय निमित्त आहे, तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झालीत। संघाच्या स्थापनेच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने या हिंदू संमेलनाचं आयोजन आहे सगळीकडे। कोणत्याही संस्थेमध्ये 100 वर्ष पूर्ण झालीत, 25 वर्ष पूर्ण झालीत, 50 वर्ष पूर्ण झालीत, तर काहीतरी उत्सव समारंभ साजरा करण्याची पद्धत आहे। त्या परंपरेला अनुसरून संघामध्ये सुद्धा शताब्दीचे कार्यक्रम आहेत, पण शताब्दीचे कार्यक्रम संघाचे आणि अन्य संस्थांचे यामध्ये थोडा सूक्ष्म फरक आहे। स्वतःच्या कार्याचा गौरव करण्यासाठी अन्यत्र असे उत्सव केले जातात। संघाच्या स्वतःचा कार्याचा कुठेही गौरव गवगवा करण्याचा उद्देश नाहीये, कुठेही स्वतःभोवती दिवे ओवाळून घेण्याची इच्छा संघाची नाहीये। तर या निमित्ताने ज्यासाठी संघाचं काम सुरू झालं, त्या कार्याला पुन्हा थोडी गती मिळावी, एवढ्यासाठीच हे हिंदू संमेलन, ग्रह संपर्क, विद्वज्जन संगोष्ठी, समाज संगोष्ठी अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन आहे। संघाचं नाव माहिती नाही असा आज विरळात सापडेल। 100 वर्षामध्ये काय मिळवलं संघाने, कुठपर्यंत वाटचाल केली, कोणत्याही एखाद्या संस्थेमध्ये काय काम केलं, ते मागे वळून बघावं लागतं की आम्ही कुठपर्यंत आलो। तर 100 वर्षामध्ये आज आनंदाने गौरवाने सांगण्यासारखी गोष्ट आहे की भारतामध्ये असा कोणताही तालुका नाही ज्यामध्ये संघाचं काम पोहोचलं नाही। अनेक प्रांत असे आहेत की ज्यामध्ये प्रत्येक मंडलामध्ये, म्हणजे ज्याला तालुक्यातला छोटा भाग म्हणतो, अशा मंडलामध्ये सुद्धा संघाचं काम प्रत्येक मंडलात पोहोचलंय। सगळ्या देशभरामध्ये असा कोणता प्रांत नाही, असा कोणता जिल्हा नाही, असा कोणता तालुका नाही जिथे संघाचं काम नाही। जसं भौगोलिक व्याप्ती संघाच्या कामाची वाढलेली आहे, तसं समाज जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये संघाच्या स्वयंसेवकांनी काम उभं केलेलं आहे। मग ते धार्मिक क्षेत्रामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या रूपाने असो, मजदूर क्षेत्रामध्ये मजदूर संघाच्या रूपाने असो, विद्यार्थी क्षेत्रामध्ये विद्यार्थी परिषदेच्या रूपाने असो, क्रीडा क्षेत्रामध्ये क्रीडा भारतीच्या रूपाने असो, वनवासी क्षेत्रामध्ये कल्याण आश्रमाच्या रूपाने असो, जवळपास 42 अखिल भारतीय संघटना समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये आपल्या काम करत आहेत आणि प्रत्येक संघटना आपापल्या क्षेत्रातली सगळ्यात मोठी संघटना आहे। आपल्याला कल्पना आहे, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे संघाचे स्वयंसेवक आज सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समाजामध्ये दिसत आहेत। आपल्याला संघाचं काम
जसं भौगोलिक क्षेत्रात सगळीकडे वाढलं तसं समाजातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यापलं. केवळ भारतातच नव्हे, जगाच्या पाठीवर जिथे जिथे म्हणून हिंदू राहतो त्या त्या प्रत्येक ठिकाणी आज संघाची शाखा आहे, संघाचं काम आहे, संघाचे सेवा कार्य आहेत. जवळपास 2.25 लाख सेवा कार्य संघ आणि संघाचे स्वयंसेवक यांच्या माध्यमातून चालले जातात. आकडा एकदम तुम्हाला असं वाटेल की 2.25 लाख, पण 2.25 लाख सेवा प्रकल्प चालवण्यासाठी आज आपण आता गायत्री बालिका आश्रम विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून चालणारा हा प्रकल्प आहे. इथल्या या सगळ्या मुलींचं शौर्य बघितलेलं आहे. घरो घरो में बने जिजाऊ, घर घर में शिवराय, केशव के वह हिंदू राष्ट्र का स्वप्न सार्थ हो जाय. ही जी आम्ही स्वप्न बघतो, ह्या आज गायत्री बालिका आश्रमातल्या ज्या प्रकल्पातल्या मुली आहेत यांच्याकडे पाहून आम्हाला कुठेतरी अभिमान वाटतो, आत्मविश्वास वाटतो की जिजामाता यांच्या रूपाने पुन्हा आपलं तेज दाखवेल. अशा प्रकारचे देशभर प्रकल्प चालू आहेत, देशभर सेवा कार्य चालू आहेत, देशभर गोरक्षणाचं काम चालू आहे. पण या निमित्ताने 100 वर्षामध्ये एवढं आम्ही उपलब्धी मिळवली, त्यामुळं आम्हाला स्वतःच्या भोवती दिवे ओवाळून घ्यायचे नाही आहेत. हे आमचं काम आहे, स्वयंसेवकांचं काम आहे हे. कारण स्वयंसेवक स्वतःला कोण समजतो? या हिंदू राष्ट्राचा अंगभूत घटक समजतो. त्यामुळे स्वतःच्या मातेची, स्वतःच्या मातृभूमीची सेवा केली, त्यासाठी कुणाला गौरव सर्टिफिकेट लागणार नाही, आवश्यकता नाही. ते त्याचं कर्तव्य आहे. त्या कर्तव्य भावनेने हे सगळे स्वयंसेवक काम करत असतात. मग शताब्दीचे कार्यक्रम कशासाठी? जर स्वतःचं कौतुक करून घ्यायचं नाही तर शताब्दीचे कार्यक्रम कशासाठी? तर आपण जे या ध्येयाने काम करतोय ते ध्येय कोणतं आहे? तर संघाचं मुख्य ध्येय आहे परम वैभवन्ने तुम्ही तत्स्वराष्ट्रम. या हिंदू राष्ट्राला वैभवाच्या परमशिखरावर न्यायचं आहे. या हिंदू राष्ट्राची सर्वांगीण उन्नती करण्याकरता संघ काम करतोय. त्यासाठी आवश्यक काय आहे? तर हिंदूंमधला हिंदुत्व भाव जागृत होणं आवश्यक आहे. संघाला आज बाकी सगळ्या कामाची यादी जरी नसली तरी अभिमानाने एवढं सांगता येतं की ज्या काळामध्ये 1925 मध्ये काम सुरू केलं तेव्हा मला गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका, या मानसिकतेतले लोक होते. आज गर्व से कहो हम हिंदू है ही राजकीय घोषणा नाही, तर समाजामध्ये सहजतेने आढळणारा भाव आहे. कुणाही एखाद्या माणसाला हिंदू असण्याबद्दलची न्यूनगंड आज दिसत नाही. हा संघाच्या कामाचा निश्चित परिणाम आहे. त्यामुळं आमच्या मनामधलं हिंदुत्व, हिंदू समाजाच्या मनामधला आत्मविश्वास, हिंदुत्व भाव जागृत करणं हे संघाचं मुख्य कार्य आहे. आणि त्या कार्याचं स्मरण कुठपर्यंत काम केलं आपण, त्याची आठवण. आमच्यामध्ये जी राष्ट्रीयत्वाची भावना आहे, राष्ट्रीयता म्हणजे काय तर हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा जो भाव आहे, त्यामुळे हिंदू राष्ट्र बनवण्याची आवश्यकता नाही. हे हिंदू राष्ट्र आहे याचं स्मरण करण्यासाठी पुन्हा आम्ही जमलेलो आहोत. हिंदुत्व म्हणजे काय? एक संकुचित विचार नाही आहे. हिंदुत्व हा संकुचित विचार नाही, कारण अतिशय व्यापक दृष्टिकोनाच्या ऋषींनी आमची संस्कृती स्थापन केलेली आहे. आनो भद्रा कर्तवो यंतु विश्वतः, सगळ्या जगातून आमच्याकडे उदात्त विचार येऊ द्या, हा दृष्टिकोन असणाऱ्या ऋषींनी निर्माण केलेली आमची संस्कृती आहे. ती संस्कृती संकुचित विचाराची असू शकत नाही. जगाच्या पाठीवर अनेक संस्कृती आल्यात, अनेक संस्कृती लयाला गेल्यात, पण जवळपास 200 कोटी वर्षापासून ही आमची संस्कृती अखंडपणे चालू आहे. त्या संस्कृतीचं कारण ही सर्वसमावेशक आहे, नित्य परिवर्तनशील आहे, नित्य प्रवाहमान आहे. अनेक संस्कृती आहेत, त्या संस्कृती म्हणतात की आम्ही म्हणू तेवढंच खरं, आमच्याशिवाय दुसऱ्या कोणाला राहण्याचा अधिकार नाही. पण ही जी संस्कृती आहे, भारतीय संस्कृती, ही सर्वसमावेशक आहे. आणि या हिंदुत्वाचा योग्य परिचय, योग्य अभिमान आम्हाला झाला पाहिजेत. या स्मरणासाठी म्हणून हे हिंदू संमेलन आहेत. आम्ही कोण आहोत तर आम्ही हिंदू आहोत हा भाव कुठेतरी आला पाहिजेत. अनेक वेळा हिंदू धर्मावर टीका करणारे लोक म्हणतात की हिंदू हे किराणा मालाचं दुकान आहे. म्हणजे काय? जसं किराणा मालाच्या दुकानात किराणा भेटत नाही. तुम्ही एखाद्या किराणा मालाच्या दुकानात गेलात आणि म्हटलं की आम्हाला 1 किलो किराणा द्या, तर तो दुकानदार देऊ शकणार नाही. कापडाच्या दुकानात गेलं तर कापड मिळेल, मोबाईलच्या दुकानात गेलं तर मोबाईल मिळेल, पण किराणाच्या दुकानात गेलं तर किराणा मिळणार नाही. टीकाकार असं म्हणतात की हा तुमचा हिंदू धर्म आहे, हा किराणा दुकान आहे.
हिच्यात धर्माचं नाव तर हिंदू आहे, पण हिंदू कोणीच मिळत नाही. विचारायला गेलं तर कोणी माळी धनगर मिळतो, कोणी ब्राह्मण मिळतो, कोणी मराठा मिळतो, कोणी सिंधी मिळतो, कोणी मराठी मिळतो, कोणी बंगाली मिळतो. विविध जाती आणि विविध पंथामध्ये विभागला गेलेला हा समाज आहे. यावर उत्तर हे की आमच्या समाजामध्ये अनेक जाती, अनेक संप्रदाय, अनेक प्रांत, अनेक भाषा असतील तरी एका भूमीचे पुत्र म्हणून आम्ही हिंदू आहोत आणि हा हिंदुत्वाचा समान धागा आमच्यामध्ये आहे. आम्ही कोण आहोत? माता भूमी पुत्रोहम पृथिव्याम, या पृथ्वीचे पुत्र आहोत आम्ही. कुणाचे मुलं आहोत? उत्तरम यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम वर्षंतत् भारतं नाम भारतीयत्र संतती. हिमालयाच्या दक्षिणेला आणि समुद्राच्या उत्तरेला ही जी भारत नावाची भूमी आहे, त्या भूमीची आम्ही संतती आहोत, असं विष्णू धर्मोत्तर पुराणात सांगितलेलं आहे. पुराणाचं नाव लक्षात ठेवा. विष्णू धर्मोत्तर पुराणामध्ये आमची व्याख्या केलेली आहे की आम्ही या भारत मातेची संतती आहोत, भारतीय आहोत. मग आमचं नाव हिंदू असेल, भारतीय असेल, अर्थ तोच आहे. या संस्कृतीने आम्हाला जीवन दिलेलं आहे, सगळ्यांसोबत राहण्याची शिकवण दिलेली आहे. जगाच्या पाठीवर सगळ्या जगामध्ये ज्यू पसरलेत. एक भारत देश सोडला तर बाकी असा कोणता देश नाही जिथे ज्यूंचा छळ झाला नाही. पण भारतामध्ये ते ज्यू आपलेपणाने राहिलेत, इथल्या समाजाचा भाग म्हणून राहिलेत. पर्शियावर जेव्हा इस्लामचं आक्रमण झालं, 3 त्यांच्यासमोर पर्याय होते. एक तर धर्म बदला, नाहीतर मालमत्ता सोडून पळून जा, नाहीतर मरणाला तयार राहा. जे लोक पर्शिया सोडून पळून आलेत, फक्त भारतामध्ये त्यांना सन्मानाची वागणूक मिळाली. असा हा भारत, अशी हिंदू संस्कृती सगळ्यांना सन्मान देणारी, सगळ्यांचा आदर करणारी संस्कृती आहे. केवळ आम्हीच राहू असं नाही, तर जे सन्मानाने सद्भावाने राहतात त्या सगळ्यांना इथे राहण्याचा अधिकार आहे. आणि या हिंदू संस्कृतीचे पुत्ररूप समाज, या भारत मातेचे जे पुत्र आहेत, त्यांच्यावर या भारताच्या निर्वहनाचं दायित्व असल्यामुळं हिंदूंनी आपलं कर्तव्य समजावं, हिंदूंनी हिंदू भावाचा मनामध्ये अभिमान बाळगावा, याचं स्मरण 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर केलेलं आहे. पण एखादी गोष्ट 100 वर्ष पूर्ण झालीत म्हणून आता काय, तू पुढचं काहीतरी ठरवलं पाहिजेत. सिंहावलोकन त्यालाच म्हणतात. सिंह चालताना एकदा मागे वळून पाहतो आणि समोर झेप घेतो. 100 वर्षात काय केलं, पुढे काय करायचं. संघाचं काम कशासाठी आहे, हिंदुत्वाचं काम कशासाठी आहे. हिंदुत्व आणि भारतीयता वेगळी करता येत नाही. ही कशासाठी आहे? या देशाच्या परमवैभवासाठी आहे. काय करता येईल परमवैभवासाठी? कोण करेल? संघाचे पूजनीय सरसंघचालक एक वाक्य नेहमी सांगतात. त्या वाक्याचा फार सुंदर अर्थ आहे. त्यांचं म्हणणं आहे, जवळपास प्रत्येक भाषणात ते सांगतात की कोणताही एक व्यक्ती, कोणतीही एक संघटना, कोणताही एक पक्ष, कोणताही एक नारा, कोणताही एक नेता समाजाची स्थिती बदलू शकत नाही. अवतार नाही, नेता नाही, पक्ष नाही, कोणीही समाजाची स्थिती बदलू शकत नाही. जोपर्यंत समाजातून बदलासाठी कोणी तयार होत नाही तोपर्यंत समाजाची स्थिती बदलत नाही. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. तुमच्या माझ्या मनामध्ये शिवाजी महाराज हे दैवत आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य जे स्थापन केलं ते त्यांच्यासोबत अत्यंत जीवाला जीव देणारे मावळे होते. म्हणून स्वतःच्या प्राणाची पर्वा न करताना महाराजांनी जे ध्येय आम्हाला दिलं त्या ध्येयानुसार प्राणाची कुरवंडी करणारे लोक त्यांच्या आजूबाजूला होते. म्हणून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार झालं. जोपर्यंत समाजातून सहकार्य मिळत नाही, जोपर्यंत समाजातून गती मिळत नाही, तोपर्यंत कोणतंही चांगलं काम उभं राहत नसतं. म्हणून देश पुढे न्यायचा असेल तर काय काय चांगलं कामं करता येतील, मोठी लिस्ट आहे. पण संघाने 5 कामं या शताब्दीच्या निमित्ताने सगळ्या जनतेसमोर मांडलेली आहेत. सगळ्या गृहसंपर्काच्या निमित्ताने, प्रमुख जनसंगोष्ठीच्या निमित्ताने, सामाजिक सद्भाव बैठकांच्या निमित्ताने हाच विषय मांडला की कुणीही एक संघटना देशाचं भलं करू शकत नाही. तुमच्या सगळ्यांचा सहभाग, सामान्य हिंदूंचा सहभाग असल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. खूप काही करण्यासारखं आहे, पण काही गोष्टीची सुरुवात केली पाहिजे. म्हणून 5 पंचपरिवर्तनाचा आग्रह या शताब्दीच्या निमित्ताने संघाने ठेवला आहे. अगदी थोडक्यात संक्षिप्त स्वरूपात मी हे 5 मुद्दे कोणते आहेत
आणि त्याचा समाज जीवनावर काय चांगला परिणाम होऊ शकतो तो अगदी थोडक्यात सांगतो. विषय अतिशय मोठा आहे, पण आपल्याला माननीय वक्त्यांना ऐकायचं आहे. आपल्या समाजामध्ये जेव्हा तत्त्वज्ञानाचा विचार केला जातो तेव्हा 4 प्रकारच्या स्तराचा विचार केला जातो. व्यक्ती, व्यष्टी, समाज, समष्टी, पर्यावरण, सृष्टी आणि ईश्वर परमेष्ठी. या 4 मध्ये जो संपर्क आहे, या 4ही लोकांचं कल्याण झालं तरच धर्माचं कल्याण होऊ शकतं. म्हणून व्यक्तीपासून सृष्टीपर्यंत सगळ्यांचा विचार करून काही 5 गोष्टीचा विचार केलेला आहे. स्वबोध जागरण, पहिला विषय स्वबोध जागरण. मी कोण आहे? तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये मी आत्मा असेल, अहम ब्रह्मास्मी असेल वेदांताच्या दृष्टीने, पण माझी परंपरा, मी हिंदू आहे तर मी हिंदू आहे याचा मला बोध असला पाहिजे. मग माझं घर तसं असलं पाहिजे, माझा आचार विचार व्यवहार तसा असला पाहिजे. मी जर भारतीय आहे, मी जर हिंदू आहे तर माझं चिन्ह काय असलं पाहिजे. आपण सगळेजण स्वाक्षरी करतो, ती स्वाक्षरी म्हणजे काय? स्वतःचं चिन्ह आहे ते. माझ्या व्यक्तिमत्वाचं चिन्ह म्हणजे माझी स्वाक्षरी आहे. मग ती कोणत्या भाषेत असली पाहिजेत? परकीय भाषेत योग्य आहे का? आज मला नोकरीनिमित्ताने, व्यवसायानिमित्ताने वेश कोणताही घालावा लागत असेल तरी माझा वेश कोणता आहे मला माहिती असलं पाहिजेत. लग्न कार्यप्रसंगी, सणासमारंभाच्या प्रसंगी मी माझा वेश घातला पाहिजेत, माझ्या पद्धतीचं भोजन केलं पाहिजेत. परघर पिझ्झा, हे मॅगी नूडल्स हे माझं खाद्य नाही, हे माझ्या घरच्या पोरांना कळलं पाहिजे. हा स्वबोध जागरण आहे. भाषा, भूषा, व्यवहार, भवन, आमच्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर हे हिंदूचं घर हे लक्षात आलं पाहिजेत. हा स्वबोध जागरण झाला पाहिजे स्वतःच्या. त्यानंतर दुसरा विषय कुटुंब प्रबोधन. मध्ये मी एक महाराज लोकांच्या बैठकीत बसलो होतो. महाराज लोकांनी, खूप लोकांनी विचारविनिमय करून सांगितला की संघाने हा जो विषय उचललेला आहे हा जगात सध्या अत्यंत आवश्यक आहे. भारतीय संस्कृती, भारतीय धर्म टिकला तो केवळ कुटुंब व्यवस्थेमुळं. प्रणाम करावा या माता बहिणींना. जो धर्म टिकला आहे तो या माता बहिणींनी घरात आचरण केलेल्या सगळ्या व्यवहारामुळं. फार मोठं श्रेय आहे. भारतीय समाज टिकून आहे मंदीमध्ये, भारतीय समाज टिकून आहे कोरोनासारख्या संकटामध्ये, भारतीय समाज टिकून आहे 1000 वर्षाच्या परकीय आक्रमणामुळं. ते आमची कुटुंब व्यवस्था मजबूत असल्यामुळं. कुटुंबात आपसात संवाद राहिला पाहिजेत, भाऊ भावाच्या कामी पडला पाहिजेत, आई वडिलांना मुलाबद्दल प्रेम पाहिजेत, मुलांना आईवडिलाबद्दल प्रेम पाहिजेत, कुटुंबात सुंदर वातावरण पाहिजेत. हे कुटुंब टिकलं तर संस्कृती टिकेल, कुटुंब टिकलं धर्म टिकेल, कुटुंब टिकलं, कुटुंबात संवाद असला तर लव जिहाद सारखे घाणेरडे प्रकार भारताच्या भूमीत होणार नाही. हे सगळे जे दुष्परिणाम आहेत हे कुटुंबामध्ये आपसात संवाद नसल्यामुळं. आई वडिलांना मुलं फक्त मार्क किती कमवतात त्याच्या संदर्भ मतलब असेल आणि मुलांना फक्त आई वडिलांकडून काहीतरी पाहिजेत एवढाच संबंध असेल तर ते कुटुंब राहणार नाही, विदेशासारखी स्थिती होईल. कुटुंबात संवाद पाहिजेत, कुटुंबामध्ये आत्मीयता पाहिजेत, त्या कुटुंबात केव्हा तरी सोबत जेवण पाहिजे, दिवसातून एकदा, हप्त्यातून एखाद्या वेळी का होईना सामूहिक उपासना प्रार्थना पाहिजेत. व्यक्ती, स्वबोध, कुटुंब, त्यानंतर आमचा विषय तो तिसरा समाज. हा आमचा समाज भारतीय समाज आहे. या समाजामध्ये समरसता असली पाहिजे. आमच्या मनामध्ये समरसता आणि समता मोठं कन्फ्युजन आहे. समता असलीच पाहिजेत, सगळीकडे समान न्याय असलाच पाहिजेत. पण एका आईचे 4 पोरं सारखे नसतात. कोणी रंगाने काळा असतो, कोणी गोरा असतो, कोणी ठेंगणा असतो, कोणी बुटका असतो उंच असतो, कोणी रोड असतो, कोणी लठ्ठ असतो. एखाद्याचा स्वभाव उग्र असतो, एखाद्याचा स्वभाव शांत असतो. एका आईचे 4 मुलं सुद्धा स्वभावाने, रंगाने, रूपाने सारखे नसतात, बुद्धीने सारखे नसतात, कर्तृत्वाने सारखे नसतात. म्हणून त्यांच्यात भेद आहे का? त्यांच्यात भेद नाही, कारण त्यांच्यामध्ये वाहणारं रक्त जे आहे हे एका आईचं आहे. तसं भारतामध्ये राहणारा जो समाज आहे, भारताचा पुत्ररूप समाज आहे, या पुत्ररूप समाजामध्ये वाहणारं रक्त जे आहे हे भारत मातेचं आहे. त्यामुळं हिंदवः सोदरा सर्वे न हिंदू पतितो भवेत. सगळे हिंदू परस्परांमध्ये बांधव आहेत, ही भावना आली पाहिजेत. मग त्यामध्ये जातीभेद, त्यामध्ये प्रांतभेद, त्यामध्ये भाषाभेद हा कुठेच घुसला नाही पाहिजेत. समाजामध्ये जी एकात्म भावना आहे,
ती टिकून राहिली पाहिजेत. ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षामध्ये फळ, पान, फूल, खोड, मूळ यामध्ये विभिन्नता असते, पण अंतर्गत वाहणारा रस एक असतो, तसा समाज वेगळ्या भाषा बोलणारा, वेगळा वेश परिधान करणारा, वेगळं खानपान असणारा, वेगळ्या वेगळ्या चालीरीती पाळणारा असला तरी आम्ही या हिंदू समाजाचं अंगभूत घटक आहोत. हा हिंदुत्वाचा एक रस आमच्यामध्ये असल्यामुळं सगळा समाज सारखा असला पाहिजे. पूजनीय सरसंघचालक नेहमी आग्रह धरतात की समाजामध्ये आमचं गौरवशाली इतिहास आहे, खूप मोठी परंपरा आहे, पण आमच्या समाजामध्ये कालानुसार होसलेल्या काही विकृतीसुद्धा आहेत. त्या विकृती शुद्ध केल्या पाहिजेत, साफ केल्या पाहिजेत. हिंदू समाजामध्ये मंदिर सगळ्यांसाठी उघडं असलं पाहिजे, स्मशान सगळ्यांसाठी एक असलं पाहिजे, एक पानवठा, एक स्मशान आणि एक मंदिर सगळ्या हिंदू समाजासाठी असलं पाहिजेत, असा सरसंघचालकांचा आग्रह आहे. त्यानंतर पर्यावरणाचा विचार, सृष्टीचा विचार. भारतीय समाज हा सृष्टीपूजक आहे, पण पर्यावरणाचं रक्षण केलं नाही तर माणूस जगणार कशासाठी? आज माणसं जगतात, भरपूर पैसा कमवतात, न्यायमार्गाने मिळवतात, 2 नंबरचे कामं करून मिळवतात. कशासाठी? स्वतःला खायसाठी लागत नाही. माणसं स्वतः किती पैसे कमवत असले तरी काटकसर करून पुढच्या पिढीसाठी ठेवतात. अन्याय मार्गाने पैसा मिळवून कुणासाठी साठवतात? पुढच्या पिढीसाठी. पण या पुढच्या पिढीला घ्यायला शुद्ध हवा नसेल, शुद्ध पाणी नसेल, खायला शुद्ध अन्न नसेल, तर ती पिढी आजारी पडेल, अल्पायुषी होईल. त्यामुळं आमच्या पुढच्या पिढ्यांना शुद्ध पाणी मिळालं पाहिजेत, शुद्ध हवा मिळाली पाहिजेत. ही आमची सगळ्यांची प्राणदाता असणारी भूमाता ही शुद्ध राहिली पाहिजेत, याची काळजी कोण करणार? आमच्याकडे प्रत्येक पूजेच्या आरंभी अगदी निश्चित काय होतं? कलश पूजा होते. कलश पूजा काय आहे? पाण्याची पूजा आहे. आमच्याकडे वृक्षांची पूजा आहे, आमच्याकडे गायीची पूजा आहे, आमच्याकडे अग्नीची पूजा आहे. या सगळ्या पर्यावरणाला आम्ही सांभाळलं पाहिजे. जग काय करतं दुसरा सोडून द्या, आमच्यावर जबाबदारी हे पर्यावरण सांभाळण्याची. आणि सगळ्यात शेवटचा विषय, या आपल्या समाजामध्ये आपण वागतो, भारतीय समाजाचं नाव मोठं करायचं असेल तर आम्ही बाहेरच्या देशांचं कौतुक करतो. बाहेरच्या देशामध्ये स्वच्छता किती आहे, बाहेरच्या देशामध्ये ट्रॅफिक किती चांगला आहे. आपल्या भारताचे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम एक बोलायचे नेहमी की विदेशात आम्ही नियम पाळतो आणि देशात आलं की नियम पाळत नाही. विदेशात आम्ही रस्त्यावर थुंकणार नाही, पण गावात आलो आमच्या की थुंकायला आम्ही जागाच पाहत नाही. जिथे वाटलं तिथे थुंकतो. रस्त्यावर गाडी चालवताना थुंकतो, मग मागच्या लोकांच्या अंगावर सगळे ते शिंतोडे उडले तरी चालतात. होतं की नाही हे? कुठेही रस्त्यात गाडी उभी करून द्यायची आणि गप्पा मारत बसायच्या. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कितीही त्रास झालाच चालतो. समाजाने कसं वागावं, नागरी कर्तव्य, रस्त्याने चालण्याचे नियम जे ट्रॅफिकचे ते पाळले पाहिजेत. वेळेवर वीज बिल भरलं पाहिजेत. कुठेही थुंकायला नको, कुठेही कचरा करायला नको. हे जे सामान्य सिव्हिक सेन्स ज्याला म्हणतात, नागरी कर्तव्य, मतदान करा, कर नियमित भरा, ह्या तर फार मोठ्या गोष्टी आहेत. पण सामान्य नागरी नियम जे आहेत त्या नियमाने वागलो तरच आमचा देश पुढे जाईल, तरच आमचा देश नावलौकिकाला प्राप्त होईल. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या संघाने एकट्याने करण्याच्या नाहीत, तर संपूर्ण समाजाने करण्याच्या आहेत. म्हणून शताब्दीच्या निमित्ताने हे काही विषय घेऊन समाजासमोर संघ जातोय आणि नम्रतापूर्वक हात जोडून विनंती करतोय की या विषयामध्ये कृपया लक्ष द्या आणि आपल्यासोबत इतरांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीची प्रेरणा करा. आजच्या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या चरणावर हीच प्रार्थना की या 5 विषयापैकी स्वबोध जागरण, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, त्याच्यानंतर पर्यावरण आणि नागरी कर्तव्य या संदर्भात जेवढं काही आम्हाला आचरण शक्य आहे तेवढं आम्ही करावं. आमच्याकडून जेवढी प्रेरणा देता येईल तेवढी प्रेरणा द्यावी, एवढी विनंती करून थांबतो. धन्यवाद.